आची मागोर कर्मे निमाली, खरी ज्ञानदृष्टी जया प्राप्त झाली. हिताचाच जो मार्ग दावी जनाला, सदा भक्तिभावे नमो त्या जिनाला. जय बोलो देवादी देवादिनाथ भगवान की. अंतिम शासन नायक महावीर भगवान की. चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर मुनी महाराज. संत शिरोमणी गुरुवर आचार्य विद्यासागर मुनी महाराज की. शांत मूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर मुनी महाराज की. आचार्य शीतल सागर मुनी महाराज की जय. साक्षात विराजमान असलेले आचार्य चंद्रप्रभ सागर मुनी महाराज की जय. मुनिश्री वीरसागर मुनी महाराज की जय. मम दीक्षा करू गणिनी हारिका शपकराज श्रुतमती माताजी की जय. पहा, आपण जीवनामध्ये माझं 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 सगळ्या गोष्टी करतो, परंतु कोणतेही परद्रव्य माझे चांगले वाईट करू शकत नाही. ते परद्रव्य मला सुखी दुःखी सुद्धा करू शकत नाही आणि मी सुद्धा कोणाचे चांगले वाईट करू शकत नाही व कोणाला सुखी दुःखी सुद्धा करू शकत नाही. असा आतून दृढ निश्चय यायला पाहिजे. आम्ही कोणाला मारू किंवा जगवू सुद्धा शकत नाही, परंतु तसे परिणाम केले तर भाव केला तर कर्माचे बंधन अधिक जटिल करतो. म्हणून कर्तृत्व बुद्धी कर्ता बुद्धी सोडली पाहिजे. मग यासाठी काय केलं पाहिजे? प्रथम पुण्य पाप तत्वावर दृढ श्रद्धान होणे जरूर आहे. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी स्वच्छ पाण्याप्रमाणे आपल्या भावात निर्मलता आली पाहिजे. पाणी कसं असतं? मुळात स्वच्छच असतं, तसं आपल्या भावात निर्मलता आली पाहिजे. यासाठी स्वाध्याय शुभकार्य पूजा पाठ जाप्य अत्यंत दृढताने श्रद्धापूर्वक केले पाहिजे. आपली तीव्र लगन तीव्र पुरुषार्थ करून निर्भय होऊन निशंक होऊन बेधडक होऊन मिथ्यात्वाचा त्याग करा आणि जीवनामध्ये जी आपला विसंगती आहे त्या विसंगतीला नियंत्रण करण्याचे असेल तर एक लोभाला मोहाला आणि परद्रव्याला नियंत्रण केले पाहिजे. म्हणून मनुष्याच्या मनात अनेक प्रकारचे लोभ असतात. या धनावर अतिलोभ आहे, तो मिळवण्यासाठी त्याची तहान वाढत असते, म्हणजे लोभ वाढतो, तृष्णा वाढते, मोह होतो आणि मोहाने दुःख होतं. एक उदाहरण सांगतात. एक शेठजी होते. कोण होते? अत्यंत लोभी होते. आपल्या वयस्क झालेल्या मुलांच्याकडे स्वतःनी तिजोरीची चावी दिलेली नव्हती. स्वतःच्या हातातच सगळं त्यांनी ठेवलेलं होतं. व्याजाचा धंदा करीत होते. कशाचा? व्याजाचा धंदा करीत होते. त्यामध्ये व्याजाच्या धंद्यामध्ये काय असते? उधारी जास्त असते. अर्थात कोण कमी व्याजानं घेतं आहे, कोण पठाणी व्याजानं घेतं आहे, देतात म्हणजे लोकांना पैसे. तर अशा तऱ्हेनं त्यांनी व्याजाचा धंदा करत होते आणि त्यामध्ये उधारी जास्त असते. एक वेळ शेठजी आजारी झाले, मरणासन्न दशा आली. मनात दुकानातील त्या ग्राहकांच्या नावाचीच रटण चालू होते. कोणाचे पैसे यायचे आहेत, कोणाला किती व्याजानं पैसे दिलेले आहेत. मग पित्याचा अंतिम समय जवळ आलेला आहे असं समजून मुलाने विचार केला, पिताजी अंतिम समयी रामाची आठवण करून दिली पाहिजे. रामाला काय केलं पाहिजे? तुम्ही राम 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 म्हणा, तर तुमची काय होतील? गती सुधारेल. म्हणून मोठा मुलगा म्हणाला, पिताजी या जिंदगीचा काही भरोसा नाही, रामाचे नाव घ्या. शेठजी एकदम जोरात बोलले
आठवण दिलीस, बरं केलंस. अरे तो रामप्रसाद आहे ना चौधरी, त्याच्याकडून 10,000 रुपये येणं आहे. 6 महिने झाले त्याने एकही पैसा दिला नाही. त्याच्याकडून व्याजासहित रक्कम वसूल करा. पुत्राने मुलाने जाणलं हे तर उलटं झालं. देवाचं नाव घेताना त्यांनी काय करायला त्या रामप्रसादचं नाव घेतले. शेवटी म्हणून लहान मुलगा काय म्हणतोय, पिताजी भगवानाचं नाव घ्या. राम म्हणतात भगवानांचं नाव घ्या, पण भगवंताचे नाव या जिभेवर कसं येणार. शेठजी बोलले, बेटा भगवान दास पंडितकडून तगादा लावून पाठी लावून पैसे वसूल करा. शेवटी धन किती सार्थक आहे. जीवनपर्यंत धन संग्रहित करून सुद्धा मनुष्याला संतोष नाही. मनुष्य जेवढे धन अधिक कमवतो तेव्हा त्याच्यावर अधिक लालसा तेवढीच वाढत जाते. 100 रुपये मिळाले तर 100 रुपये मिळण्याची इच्छा, 1000 नंतर लाख नंतर करोडपती बनू इच्छितो. धनाची लालसा अंतहीन आहे. भगवान महावीरांनी म्हटले की लोभ आणि लाभमध्ये कार्यकारण संबंध आहे. लाभ मोहाचे कारण आहे. मात्र कपिल नावाचा एक ब्राह्मण होता. कपिल नावाचा हे आता काय झाली मोही लालशी याची काय झाली आपण उदाहरण बघितलं. आता मोही असला तर शेवटी तो कसा निस्पृह होतं ह्याचं आपण उदाहरण बघायचं आहे. कपिल नावाचा काय होता एक ब्राह्मण होता आणि त्याला 2 मासा म्हणजे अगदी एवढंसं असायचं सोनं पाहिजे होतं. का पाहिजे होतं तर कपिल नावाचा जो ब्राह्मण होता तो कौशांबी नगरीमध्ये श्रीवास्ती नगरीमध्ये आपला पिता म्हणजे वडिलांचा जो मित्र होता कश्यप नावाचा तिथं काय करतो तो विद्या अध्ययन करण्यासाठी आला होता. पूर्वी काय असायचं माधुकरी मागून म्हणजे एकाच्या घरात राहायचं आणि वार लावायचे. ह्या घरात आज सोमवार ह्या घरात, मंगळवार त्या घरात, असे वार लावून ती मुलं पूर्वीच्या काळी काय करत ती शिकत होती. आणि असा विद्यायन तो करीत होता. आणि शेठ शालिग्रामकडे भोजनाची व्यवस्था होती आणि तो वरच्यावर म्हणजे जायचा ना तिथं. पण योगायोग असा बनला की आला होता जीवनाचा पाठ शिकण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी, पण संयोगवश सेठच्या घरात असलेल्या दासीवर प्रेम करू लागला. प्रेमाचा पाठ शिकू लागला. एक दिवस त्या दासीने कपिलला म्हटले, दोघांचं प्रेम जमलं. मग काय ती म्हणते की उद्या मला एका उत्सवाला जायचं आहे आणि तू माझ्यासाठी वस्त्र आणि आभूषणाचे काय कर व्यवस्था कर. तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही, मग मला दे, मी त्या वस्तू घालून मी कुठे जाईन, कार्यक्रमाला जाईन. कपिल म्हणतो माझ्याजवळ काय आहे, मी तर भोजनाची दुसऱ्यांच्या घरात जाऊन माझं पोट भरतो, भोजन करतो आणि मी तुझ्या वस्त्राभूषणाची कशी काय व्यवस्था करणार. तेव्हा ती दासी म्हणते तू चिंता करू नको. येथे जे राजा आहे ना त्या राजाला खूप उदार आहे आणि कोणीही व्यक्ती प्रातःकाली प्रथम राजाचे दर्शन घेऊन त्याला आशीर्वाद देतो तो त्याला 2 मासा सोने देतो. 2 मासा, ते मासा मला वाटते गुंजापेक्षा पण कमी असणार. तो मासा त्याला 2 मासा त्याला सोनं प्रदान करतो. म्हणून तू सर्वाच्या अगोदर राजाकडे जा, त्याला आशीर्वाद दे आणि 2 मासे सोनं काय कर प्राप्त कर. चांदणी रात्र होती, सकाळ होईल म्हणून अर्ध्या रात्रीलाच तो काय करायला लागलाय कपिल ब्राह्मण आपल्या घरातून निघून पळत पळत राजवाड्याकडे जात होता. पळत असलेला पाहून तिथं पहारेकरी असलेल्या किंवा गस्ती घालणाऱ्या लोकांना काय वाटलं, सैनिकांना किंवा शिपायांना तो चोर असावा आणि असं समजून त्या शिपायांनी त्याला पकडलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात काय केलं, हजर केलं. राजाने अर्ध्या रात्रीला पळण्याचे कारण विचारले, तू काय एवढ्या रात्रीला पळत होतास. त्याने खरं सांगितलं
की मला 2 मासे सोने मिळवण्यासाठी आपल्याकडे यायचे होतं. विचार केला की मी माझ्या अगोदर दुसरा कोणीतरी आपल्याकडे आला तर मला काय मिळणार नाही, सोनं मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद द्यायसाठी आणि सोनं घेण्यासाठी म्हणून मी काय केलं, रस्त्यानं पळत होतो. राजा त्याच्या सत्य भाषेवर प्रभावित झाला आणि म्हणाला, हे ब्राह्मणा, मी तुझ्या सरळते म्हणजे सरळपणावर काय आहे, मुग्ध आहे, खुश झालंय. तू काय मागशील ते मी तुला देईन. कपिल म्हणतो, अशी गोष्ट आहे तर थोडा विचार करण्यास मला काय द्या, अवधी द्या. कारण मागायला किती आला होता तो, 2 मासे सोनं. म्हणून काय करतो कपिल, एकांतात जाऊन विचार करू लागला. 2 मासे सोन्यानं मला काय व्हायचं नाही, कारण लोभ सुटला त्याला. 2 मासे सोन्यानं मला काही व्हायचं नाही. तेव्हा मी 100 सोन्याच्या मुद्रा मागेन. किती? 100 सोन्याच्या मुद्रा. 100 सोन्याच्या मुद्रेने काय होणार आहे, कपडे आणि चांगले अलंकार सुद्धा येणार नाहीत. असे करतो, 1000 सुवर्ण मुद्रा मागतो. नाहीतर हे थोडेच आहे, हे सुद्धा थोड्या दिवसामध्ये संपून जाईल. या जगात खूप मोठे मोठे लोक आहेत, त्यांच्याजवळ लाखो करोडोची संपत्ती आहे. राजा देतच आहे तर करोड सुवर्ण मुद्रा मागू. म्हणजे 2 माशा सुवर्णापासून तो कुठं गेला, करोड मुद्रापर्यंत गेला, सुवर्ण मुद्रापर्यंत. मला अशा विचारात तो गोंधळात पडला होता. तेवढात राजा म्हणतो, ब्राह्मण लवकर माग, तुला काय मागायचं आहे ते. राजाच्या मुखातून ब्राह्मण हा शब्द ऐकताच त्याच्या आतील ब्रह्म जागा झाला. ब्रह्म म्हणजे कोण, आत्मा जागा झाला. तो स्वतःला धिक्कारतो. तो विचार करतो, लोभाची लीला मी पाहिली. मी फक्त 2 मासा सोन्यासाठी आलो होतो, परंतु मी इथे मिळणार आहे हे पाहताच माझ्या तोंडाला काय सुटलं, पाणी सुटलं. आणि करोडो सुवर्ण मुद्रापर्यंत माझी मजल गेली तरीसुद्धा माझे समाधान होईना. अशा प्रकारे माझ्या मनातली इच्छा आकांक्षा कधीच पुऱ्या होणार नाहीत. म्हणून काय सांगतात, 3 लोकातली संपत्ती जरी दिली तरीसुद्धा माझ्या इच्छेचा तो खड्डा काय होत नाही, भरत नाही. कारण इच्छेला सीमा नाही, असीम असे इच्छा असतात. म्हणून माझ्या आकांक्षा कधीच पुऱ्या होणार नाहीत. मी अतृप्त तो अतृप्तच राहीन. मला या राज्यापेक्षा प्रभूचे राज्य पाहिजे. कुठलं पाहिजे, प्रभूचे राज्य पाहिजे, जे परमतृप्ती आणि आनंदाने परिपूर्ण आहे. धनाच्या इच्छेला अंत नाही, याने कधीच तृप्ती होणार नाही. कपिल विचाराच्या चिंतनाच्या गर्तेत सापडला. परत राजा वाट बघून काय करतो, राजा कपिलच्या जवळ जातो. म्हणतो, ब्राह्मण आपण काय मागण्याचा विचार केला आहे. कपिल म्हणतो, नको, मला काहीच नको. मला जे पाहिजे ते सर्व मिळाले आहे. राजा म्हणतोय, काय मिळालं. तो आश्चर्यचकित झाला राजा. तो म्हणतोय, मला काय मिळालं, मी तर तुला काहीच दिलं नाही आणि तू असा कसा काय म्हणालायस. कपिल आपले चिंतन विचार सांगतो. राजा हर्षित झाला आणि आपण निसंकोच होऊन 10 करोड सुवर्ण मुद्रा मागा, मी अवश्य देईन. कपिल म्हणतो, मला आवश्यकता नाही. मला तर परिग्रहाचा त्याग करून लोभावर मोहावर विजय मिळवायचा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण तृप्त होऊन परमसुखाचा मी अनुभव करू शकेन. असे म्हणून कपिल तेथून निघून गेला व मुनी जीवन अंगीकार करून 6 महिन्यात त्याने केवळ ज्ञानाची प्राप्ती करून घेतली. नराचा भगवान बनला. कपिलची मनोवृत्ती अशी बदलली.
कपिलच्या लाभाचे आणि लोभाचे दुष्टचक्राचे किती सुंदर आलेखन आहे. बस हेच रूप आहे लोभाचे, ज्याच्या चक्रामध्ये पडून मनुष्य फसतो व आपल्याला विसरतो. आज प्रत्येक मनुष्य अधिक धन प्राप्त करण्याच्या शर्तीत आहे. रात्रंदिवस त्याला चैन नाही, पण शांती नाही. याचा अर्थ त्याने धन कमवणे असा नाही, तर त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन जीवन बिघडण्यापेक्षा धर्म करीत सच्चाईने धन कमवलं तरीही लोक आणि परलोकसुद्धा आपला सुरक्षित राहील. आणि म्हणून एका सामायिक देशनामध्ये आचार्य विशुद्ध सागर एका ठिकाणी म्हणतात, आपल्या मुलांच्यासाठी आपण किती बिल्डिंग बांधतो, मोठ्या मोठ्या मजल्यावर मजले चढवतो, आणि ते एकदा आपल्या मुलाला म्हणतात, मी आता तुझ्यासाठी 7 मजली काय बांधलेली आहे, इमारत बांधलेली आहे. तू मला कुठंतरी माझ्या जीवन अंतानंतर कुठल्या तरी एका खोलीमध्ये मला तू जागा दे. कशासाठी? दहन करण्यासाठी. तेव्हा तो मुलगा करेल काय हो दहन? तो काय म्हणेल, मला मरघट करायचं नाही, घराचं स्मशानभूमी करायची नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण काबाड कष्ट करतो तो एवढी सुद्धा आपल्याला जागा देऊ शकत नाही. याचा विचार करून धन, इथं काय सांगतात, धन कमवा, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं कमवा. आणि त्याच्यापेक्षा आपल्यामध्ये काय थोडीच्या सुद्धा काय करायला पाहिजे, पुंजी पाहिजे. म्हणून मी महिलांना सांगू इच्छिते की केव्हाही आपल्या हातातला बाण जाऊ द्यायचा नाही. थोडा ना थोडा पैसा आपल्या पदरी असलाच पाहिजे. कारण मुलं सुना यांच्यापुढून आपला हात पसरायला लागू नये. समजा आपल्याला दान करायची इच्छा झाली, मुलांच्याकडे आपण मागू शकतो का? मागू शकतो, परंतु मुलं देतीलच असं नाही. म्हणून आपल्याजवळ असणारे घर खर्चाला दिलेले पैसे त्यातून थोडं बाजूला काढून आपले सेफ ठेवावं, बँक डिपॉझिट ठेवावं. म्हणजे आपल्याला कोणाच्या पुढेही हात पसरायला लागू नये. कुठं प्रवासाला जायचं असेल, कुठं आणि कुठं जायचं, दानरूपानं आपण देऊ शकतो. म्हणून लोभ मोह ह्याच्या पलीकडे जाऊन धर्म आहे, त्या धर्माला आपण विसरता कामा नये. एवढं सांगून मी इथं थांबते. जय बोलो देवादिदेवादिनाथ भगवान की जय.